दादा, थोड्या वेळापूर्वी तुम्ही पूर परिस्थितीची माहिती तुमच्या कार्यकर्त्यांकडनं घेतलेली आहे. अनेक पूरग्रस्तांच्या मदती असतील, शेतकऱ्यांचं जे काय नुकसान झालं त्या संदर्भात तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात. बरं, काय नेमकी परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचली आणि काय? कोल्हापूर, सांगली, सातारा तो जे बेल्ट आहे सगळा, त्या खालच्या धरणामुळं काय कोणची मट्टी टाकली त्यांनी कोणाला माहीत पडली, कोण इकडं महाराष्ट्राचा सगळा दिदारा व्हायला लागला. कारण काही शेतकरी छोटे छोटे आहेत, काही त्यांच्या जर पाणी गेलं त्यांची उभे रांगोळी होती. त्याच्यामुळे सरकारनं तातडीनं त्यांना मदत द्यायची. मी CM साहेबाला सुद्धा बोलणार आहे, तात्काळ नुकसानाग्रस्त आणि ते धरण पहिले ते कमी करायचे. काय असं न लपड नाही, आम्ही मागं लागणार त्या धरणावाल्याच्या. आम्ही कारण जर आमचं वाटलं होणार असलं विनाकारण लोकांचं, कोल्हापूर, सांगली, सातारा ही ग्रीन बेल्ट आहे सगळा, यांच्या पाण्यामुळे जर आमचे शेतकरी उद्ध्वस्त होणार असले तर आम्ही नाही दम खाणार, अजिबात नाही दम खाणार. आम्ही ती मागणी करणार आणि त्या धरणाच्या मागं लागणार आहेत आम्ही. दादा, उद्धव ठाकरेंकडनं काही बोलणं झालं का? आज त्यांचं पुण्यामध्ये आहेत, ते अशा बातम्या येत आहेत की तुमचं आणि त्यांचं काही बोलणं झालंय आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून? नाही, अजिबात. अगदी शेवटचा प्रश्न, काय सांगाल कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना काय आव्हान आहेत? कारण की सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे ज्या विधानसभा येत आहेत पुढे त्या संदर्भामध्ये. सगळ्या जिल्ह्यातल्या सध्या एवढंच सांगणार, सगळ्या जिल्ह्यातल्या ज्या रॅल्या आहेत 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत पूर्ण तयारी करा. आणि पुणे जिल्हा इथल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शहरासह मराठ्यांनी 1 दिवस कामं बंद ठेवून ताकदीनं त्या रॅलीत 11 तारखेला आहे, 11 तारखेच्या रॅलीत ताकदीनं सहभागी व्हा ही विनंती करतो. जरी कोणाला आमच्याकडून फोन गेला नसेल, विचारलं नसत, तरी समाज तुमचं योगदान विसरणार नाही. सगळ्यांनी ताकदीनं कामाला लागावं ही विनंती. चला, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.